सातबारा म्हटलं की आपल्या नजरेसमोर येतो की आपल्या जमिनीचा असलेला लेखाजोखा, ज्याच्यामध्ये किती क्षेत्रफळ आहे, कुठल्या बँकेचा बोजा घेतलेला आहे का, किती कसं आहे ते म्हणजे सातबारा. त्याच्यामध्ये पेरा वगैरे, 7 म्हणजे वरची मालकी असते आणि 12 म्हणजे खाली आपण केलेलं पेरणीचं क्षेत्र, कुठल्या पिकाची नोंद केली, हे 12 आहे. हे झालं आजच्या काळात. पण ही मूळ सातबारा ही संकल्पना अहिल्यादेवी होळकरांची आहे. झाडं लावले गेले म्हणजेच निसर्ग चांगला राहील, भरपूर पाणी पडेल, शेतकऱ्यांना पाणी मिळेल आणि निसर्गाचा समतोल साधला जाईल, शुद्ध हवा मिळेल. मग झाडं लावा, तर शेतकऱ्यांना झाडं लावा कसं म्हणायचं, तर प्रत्येक शेतकऱ्यांनी 12 झाडं लावायला पाहिजे, असा अहिल्यादेवीने एक नियम काढला होता की प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर 12 झाडं लावायची, निदान 12. आणि ती 12 झाडं त्यांनी कुठलेही लावायला सांगितली नाही, पिंपळ लावा, वड लावा, अमक लावा, तमक लावा, तर त्यांनी फळांची झाडं लावा. म्हणजे एकतर वृक्ष संवर्धन झालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्यातून शेतकऱ्याला ठराविक उत्पन्न मिळालं पाहिजे. जर तुम्ही आंब्याची 12 झाडं लावली तर पहा ना किती उत्पन्न होतं, आंब्याची असतील, पेरूची असतील. तर अशा प्रकारचे अहिल्यादेवीकडून 12 झाडं दिल्या जायची, उत्कृष्ट अशा फळांची. ती 12 झाडं तुम्ही तुमच्या शेताच्या भोवती लावा आणि 12 झाडांचं जे उत्पन्न होईल त्यापैकी 7 झाडाचं उत्पन्न शेतकरी खाईल आणि 5 झाडाचं उत्पन्न शासनाला देईल, म्हणजे अहिल्यादेवींच्या याच्यामध्ये जमा करेल. म्हणजे तिथे